नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी अनिल वसव, ड्रिप तज्ञ. आज आपण आहे मानेवाडी तालुका खटाव जिल्हा सातारा येथील ॲडव्होकेट श्री आनंदरावजी माने साहेब यांच्या क्षेत्रावर आहे. हे जर क्षेत्र तुम्ही बघितलं तर ऊस लावण्या अगोदर पूर्णपणे माळ होतं. माळ म्हणजे अगदी खडकच होता वर. ते रान पूर्ण फोडून या ठिकाणी रान तयार केलं. त्यासाठी त्यांना त्यांचे दोन चिरंजीव, त्यापैकी अनुपम हा मोठा मुलगा आहे, SBI लातूर या ठिकाणी कृषी अधिकारी म्हणून कार्यरत आहे. त्याच्यानंतर दुसरा चिरंजीव जो आहे तो आहे प्रतीक, आणि तोही बेंगलोरमध्ये नामांकित कंपनीमध्ये मॅनेजर या पदावर आहे. या दोन मुलांनी चांगल्यापैकी साथ दिल्यामुळं वकील साहेब या ठिकाणी डेव्हलप करू शकले, आणि त्यांनी खूप सुंदर म्हणजे माळाचा मळा कसा करायचा याचा आदर्श वकील साहेबांच्याकडनं घेतला पाहिजे. वकील साहेबांचा पहिला फोन आला आणि त्यांनी सांगितलं की माझ्या रानामध्ये लाईट नाही आणि या ठिकाणी आपल्याला ड्रीप चालवायची आहे. मग लाईट नाही म्हटल्यानंतर प्रथमतः आपल्याला ठिबक सिस्टीमला मोटरचा प्रेशर लागतो. सायपननं ड्रीप कधी सुद्धा चालत नाही. मग आम्ही पहिल्यांदा काय केलं तर सोलर सिस्टीम पहिल्यांदा बसवली, आणि ती सोलर सिस्टीम शासनाकडनं आपण ऑनलाईन करून ही सोलर सिस्टीम या ठिकाणी बसवलेली आहे विहिरीच्या काठावर. त्याच्यानंतर जे ठिबक केलं आपण त्याच्यामध्ये काही तंत्रज्ञान, सेंट्रलाइज सिस्टीम आणि ऑटोमेशन, सेमी ऑटोमेशन कशा पद्धतीने आपण केलंय ते आपण आता थोडक्यात बघणार आहोत. प्रथमतः त्या विहिरीच्या काठावर इथं बायपास सिस्टीम आपण केलेली आहे. तिथं आपण 1 kg ला सिस्टीम सेट केली आणि राहिलेलं पाणी या इथं ऑटोमॅटिक विहिरीत माघारी जातं. ह्याला डायफ्रॉम सिस्टीम असते. हायड्रोलिक प्रेशरवर हे ऑटोमॅटिक ओपन होतं. 1 kg प्रेशर पेक्षा जास्त प्रेशर झालं की डायफ्रॉम ऑटोमॅटिक ओपन होतो आणि तुमचं पाणी आहे ते रिटर्न सोडलं जातं. म्हणजे ही आहे आपली कंट्रोल रूम. या ठिकाणी खत स्टोअर करणे आणि खताचं डोजिंग करणे हे काम या फिल्टरद्वारे STB मध्ये इन होईल आणि तिथून आउट झाल्यानंतर ते इंजेक्ट पाईपलाईन मध्ये या ठिकाणी इंजेक्ट होणार. हे होत असताना जर समजा टाकीमध्ये जे खत आपण टाकलेलं आहे त्यातून जर कचरा आला तर तो कसा साफ करायचा. आता इथं या ठिकाणी मोहिते साहेब आहेत, ते आपल्याला दाखवतील की कशा पद्धतीनं फिल्टर क्लीन करायचा. तर अशा पद्धतीने आपल्याला पहिल्यांदा जाळी बाहेर काढायची आहे. जाळी बाहेर काढल्यानंतर त्याच्यामध्ये किती कचरा आहे तो पहिल्यांदा त्या जाळीमध्ये बघायचा. आता यामध्ये ही आहे फिल्ट्रेशन सिस्टीम. यामध्ये 2 फिल्टर आपण सेमी ऑटोमॅटिक या ठिकाणी बसवलेले आहे. या ठिकाणी सँड फिल्टरच्या ऐवजी 2 सेमी ऑटोमॅटिक फिल्टर बसवलेले आहेत. आता हे आहे आपलं सेंट्रलाइज वॉल सिस्टीम, आणि इथून प्रत्येक प्लॉटला आपण इथूनच पाठवलेला आहे. प्लॉट चालू केला आपण जर समजा 1 नंबर चालू केला आणि येणार 3 kg 3 हॉर्सपावरच्या मोटरचं पाणी हे आपल्याला जर पाठीमागे कुठं करायचं तर त्यासाठी काय सिस्टीम. 30,000 लिटर पाणी एका एकरात पडतं. आपण आता 1.5 एकर एका वेळेस भिजवतोय. त्यावेळेस ते 1 kg ला आपण सेट केलेलं आहे. जर समजा त्यातून 2,000 3,000 4,000 लिटर पाणी जर एक्सेस होत असेल तर काय होणार, तुमचं पाणी ऑटोमॅटिक PRV द्वारे, PRV त्यासाठी बसवलेला आहे, हायड्रोलिक प्रेशरवर तो चालत असल्यामुळं 1 kg पुढं प्रेशर गेला की ते 1000 लिटर असू द्या, 2000 लिटर असू द्या किंवा 500 लिटर पाणी असू द्या, अगदी 10 लिटर जरी पाणी एक्सेस झालं तरी ते ऑटोमॅटिक रिटर्न सोडून देणार. त्याचा पाईपलाईनवर कुठल्या प्रकारचा दाब येणार नाही. दुसरी गोष्ट, खत आपण तयार केलं. आता 1 नंबरच्या टाकीतलं खत तुम्ही तयार केलंय समजा ह्युमिक ऍसिड, ते तुम्हाला 1 नंबरच्या प्लॉटला द्यायचा आहे. हा 1 नंबरचा वॉल हा चालू ठेवायचा, म्हणजे तुमचं 1 नंबरच्या प्लॉटला जाईल. 2 नंबरच्या टाकीतलं खत तुम्ही समजा युरिया तुम्हाला सोडायचा आहे, तर युरिया 2 नंबरच्या टाकीतलं खत आहे, ते ज्यावेळेस तुम्ही हे बंद कराल त्यावेळेस युरियाचं चालू करायचं, युरिया इथून जाईल. तिसरं जे आहे तुमचं समजा 05234 तुम्हाला सोडायचं आहे, तर ते तिसरा वॉल हा चालू करायचा, हे 2 वॉल बंद करायचे, आणि तिकडून येणारं जे खत आहे ते ऑटोमॅटिक पुढे निघून जाणार. अशा पद्धतीनं आपली सिस्टीम सगळी वर्क करणार आहे. जर तुम्ही 5च्या 5 वॉल बंद ठेवले
त्यावेळेस काय सिस्टीम? मग त्यावेळेस काय होणार की तो जो PRV आहे ना तो 100% ओपन होणार अच्छा. आणि तुमचं जे 45,000 लिटर पाणी उचलले मोटरनं ते परत रिव्हर्स माघारी विहिरीत जाणार. त्यामुळे पाईपलाईनवर कुठल्या प्रकारचा लोड येणार नाही. आपण ज्या बाकीचे पाईपलाईन टाकले त्या 3 इंच 3 इंच तर समजा सगळे वाल बंद आहे, अशा वेळी PRV ला पाणी ते सोडणार आहे. पण ते सोडत असताना जरी 2 इंची त्याला असलं तरी 2 इंचीचा प्रेशर जो असतो तो प्रेशर वाढतो. जसं की आपण भिंतीवर पाणी मारतो, 1.5 इंची पाईपचं तोंड दाबून धरतो. तोंड दाबून धरल्यानंतर करंगळी एवढंच पाणी येतं पण त्याची पिचकारी लांब जाते. म्हणजे 1.5 इंचीच पाणी असतं पण त्याची पिचकारी लांब जाते. तसंच ते आहे की तुमचं पाणी जरी मागणं जास्त आलं तरी सुद्धा ते काय होतं, प्रेशर वाढतं. आणि दुसरी गोष्ट ते पंक्चर झाल्यामुळं त्याचं कॉम्प्रेशन वीक होतं. तुम्ही पाणी माघारी रिटर्न गेल्यामुळे काय होतं, कॉम्प्रेशन वीक होतं. आणि कॉम्प्रेशन वीक झाल्यानंतर 4 kg प्रेशरवर जी पाईपलाईन टिकणारी आहे त्या 4 kg पर्यंत प्रेशरच जात नाही कॉम्प्रेशन वीक झाल्यामुळं. आणि त्यामुळं आपली पाईपलाईन सुरक्षित राहते. अनिल वसव किंवा अनिल मशिनरी स्टोअर्स ह्या नावानं माझा युट्यूब चॅनल आहे. आपण माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. आपल्याला जर समजा काय माहिती हवी असेल किंवा कन्सल्टन्सी हवी असेल तर माझा मोबाईल नंबर आहे 9822 038 335. शक्यतो ऑफिस वेळेमध्ये फोन करा. महाराष्ट्रातून अनेक फोन येतात पण ते अवेळी कधी येतात. कदाचित त्यावेळेस मी उचलला नाही तरी माझा रिप्लाय तुम्हाला सकाळी दुसऱ्या दिवशी त्याचा रिटर्न कॉल केला जाईल. तर अशा पद्धतीनं आपण जे प्रेम दिलं त्याबद्दल मी आपला आभारी आहे.